आता बघणार आहोत या घडीच्या मोठ्या बातम्या। हिरामण खोसकर थोरातांच्या भेटीनंतर आता नाना पटोलेंना भेटणार। क्रॉस वोटिंग मधील संशयित आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता, खोसकरांवरही क्रॉस वोटिंग केल्याचा संशय। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांची प्रतिक्रिया। 14 तारखेला साप्ताहिक मार्मिकचा 67वा वर्धापन दिन सोहळा। मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये हा वर्धापन दिन साजरा होणार। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात। एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। लोकसभेच्या तुलनेत 204 मतदान केंद्रांची नव्यानं भर। 21 विधानसभा मतदारसंघांसाठी 8417 मतदान केंद्र। महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासियांना इमारत पाडकामाला स्थगिती। 15 वर्ष जुन्या इमारतींच्या पाडकामाला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त स्थगिती। राज्यातील 16 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, गृह विभागाकडून आदेश जारी। राज्यात वेगानं वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई। राज्यभरात नियम तोडणाऱ्या ई ट्रॅफिक चालकांची 7,62,197 प्रकरणं निकाली निघाली। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या त्यांची प्रकृती स्थिर।